न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दुपारच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. राजकारणामध्ये मतासाठी काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आणि झालं असं की सर्वच राजकीय पक्षांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापले उमेदवार जिंकावेत यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले. निवडणूक जशी जशी जवळ येते तशा तशा राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घ्यायचं आज ठरवलं होतं, पण वाहतुकीची कोंडी पाहता विरारला वेळेत पोहोचायचं असेल तर सर्वात उत्तम उपाय काय म्हणून ह्या दोघांनीही वाहतूक कोंडी टाळण्याकरता चक्क विरार लोकलने प्रवास केला. दरम्यान शुक्रवारीच भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी सुद्धा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यामुळे प्रसाद लाड त्यावेळेला चक्क हितेंद्र ठाकूर यांच्या पाया पडले होते असं त्या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय. त्यामुळे अन्यही राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यातच कालच्या लाड यांच्या भेटीपाठोपाठ आज दरेकर महाजन हे सुद्धा विरारकरता हितेंद्र ठाकूर यांना भेटायला रवाना झाले. त्यामुळे मतांसाठी काहीही अशाच प्रकारचा सूर राजकीय वर्तुळात पाहायला मिळतोय. तुषार ओपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, आज लोकलनं प्रवास मतांसाठी आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषद निवडणुकीसाठी शेवटचे 48 तास उरलेले आहेत आणि बहुजन विकास आघाडीची 3 मतं ही निर्णायक अशी मतं असतात आणि त्या मतांनी आपल्याला राज्यसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. हितेंद्र ठाकूर यांची 3 मतं ही नेमकी कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना स्वतः भाई जगतापांनी भेट घेतलेली आहे आणि स्वतः जे भाजपचे उमेदवार आहेत प्रसाद लाड यांनी देखील आपल्याला काल भेट घेताना पाहायला मिळालं. मात्र आज स्वतः भाजपचे सर्व वरिष्ठ नेते गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आपल्याला हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी जाताना पाहायला मिळतात. मात्र वाहतूक कोंडी होऊ नये, कारण की वसई विरार या परिसरामध्ये जात असताना खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्या वाहतूक कोंडीचा सामना करू नये म्हणून हे सर्व नेते आपल्याला फास्ट ट्रेननी वसई विरारकडे जाताना पाहायला मिळतात. म्हणजे साधारणतः जाण्यासाठी तासभराचं अंतर लागू शकतं. मात्र तेच जर ते जर चारचाकीने गेले तर त्यांना जवळपास 3 ते 4 तास त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करत लागू शकतो. मात्र या मतांसाठी सर्व राजकीय नेते आपल्याला त्या निमित्ताने मात्र लोकलचा प्रवास करायला लागले हे मात्र नक्की. आपण या ठिकाणी पाहत असाल तर काल देखील भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी भेट घेतली होती. परवा भाईजगतापांनी भेट. तुषार, मी तुला थोडंसं थांबवतो. स्वतः प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, कसा वाटला आज लोकलचा प्रवास? होय, आता शेवटचे 2 दिवस धावपळीचे आहेत आणि त्याच्यामुळं मतदारांशी संपर्क साधणं कमी वेळेत हा आमचा प्रायोरिटीचा विषय असल्या कारणानं ट्रॅफिक वगैरे सगळं 2-2.5 तास त्या ठिकाणी जाणार आणि लोकल ट्रेनच्या माध्यमातून मी, आमचे नेते गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण आम्ही आता आपणकडे त्या ठिकाणी पोहोचतोय आणि मतदानासाठी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. पण शेवटी बहुजन विकास आघाडी आपणची 3 मतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकता त्यांना जाऊन विनंती करणं, आग्रह करणं हे अत्यंत महत्वाचं असल्या कारणानं प्रवीणजी, राज्यसभेच्या वेळेला त्यांनी हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, जो उमेदवार जिंकला त्याला आम्ही मतं दिली. म्हणजे तुमची मतं नक्की आहेत तिन्हीही? 100% आपण त्या ठिकाणी मतदान जिंकणाऱ्याच उमेदवाराला त्या ठिकाणी केलेला आहे आणि स्वाभाविक आम्ही जिंकलोय. आणि आप्पा एक प्रगल्भ असा राजकारणी नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुठल्याही निर्णयाच्या बाबतीत ते फर्म असतात, विचारपूर्वक निर्णय असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्यांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळेल याच्याविषयी आमच्या मनात काडीची शंका नाही. बरं प्रवीणजी, सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिनजी, काल प्रसाद लाड यांनी आशीर्वाद घेतल्यानंतर आता प्रवीण दरेकरही म्हणतात की हितेंद्र ठाकूरांचे आप्पांचे आशीर्वाद त्यांच्याच पाठीमागे आहेत म्हणून. आता निवडणुकीला उमेदवार उभा असताना सगळ्यांची मनधरणी पायधरणी करणं हे चालत राहतं, परंतु मागणं काय चाललेला आहे हे जास्त महत्वाचं आहे. कारण कशा पद्धतीनं आमदारांना धमक्या येत आहेत, कशा पद्धतीनं यंत्रणांचा वापर केला जातोय, दबाव तंत्र वापरलं जातंय, हे देखील भारतीय जनता पक्षाचं दुसरं रूप आहे.
त्यामुळे दिखाव्याचा चेहरा वेगळा असतो मुखवटा आणि आतला चेहरा वेगळा असतो भाजपचा. आता ट्रेन बंद वगैरे दाखवण्याचा प्रयत्न चाललेला जाऊन हरकत नाही, काही प्रयत्न करावेत त्याने. पण म्हणजे सचिनजी, तुम्हाला असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय की प्रवीण दरेकर, भाजप किंवा विरोधक हे आमदारांवर दबाव आणतायत? नाही, यांची ती कार्यपद्धती पूर्ण देश पातळीवर आहे. म्हणजे आपण जर पाहिलं असाल की अहमद पटेल ज्यावेळेला राज्यसभा निवडणुकीला उभे होते त्यावेळेला कशा पद्धतीनं पोलिसांचं देखील बळ वापरलं होतं. त्यामुळे हे यांच्या नीतीमध्ये बसतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांचा दबाव जो आहे तो त्यांचे प्रयत्न चालू आहे, त्याच्यात काही शंका नाही. आम्हाला सगळ्या बातम्या येत आहेत. प्रवीण दरेकरजी, तुम्ही दबाव आणताय असं थेट म्हटलंय सचिन सावंत यांनी, का बरं? मला वाटतं पराभव समोर दिसू लागलाय किंवा आपला पराभव निश्चित होणार आहे. मग पराभवाच्या वेळेला विश्लेषण, कारणमीमांसा काय करायची? तर अगोदरपासून या ठिकाणी दबाव, यंत्रणांचा वापर अशा प्रकारचं माहोल तयार केलं की नंतर पराभवाचं विश्लेषण करणं सोपं होतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे स्ट्रॅटेजिकल या ठिकाणी महाविकास आघाडीमधले नेते या गोष्टी पेरतायत, बोलतायत. परंतु आम्हाला त्याची काही फिकीर नाहीये. आमदार एवढे काही दुष्कुळे नसतात. 3 लाख लोकांचं नेतृत्व करतात, ते प्रगल्भ असतात आणि त्याच्यामुळे त्यांना प्रलोभन त्या ठिकाणी प्रभावित करू शकत नाहीत, दबाव प्रभावित करू शकत नाही. परंतु आता हे आमदारांनाच अंडर एस्टिमेट करत असतील. आमदार विकाऊ वस्तू आहे, आमदार घोडे बाजारात उभे आहेत, आमदारांची नावं सांगायची त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही आणि या सगळ्या गोष्टी आमदार पाहतायत आणि त्याच्यामुळे ते योग्य निर्णय घेत असतात. आमच्या बोलण्याला किंवा आम्ही काही त्या ठिकाणी मोठी मोठी वक्तव्य केली निराधार असणारी, त्याचा काय परिणाम होणार नाही. बरं सचिनजी, शेवटचा प्रश्न तुम्हाला. गेल्या वेळेला घोडे बाजार आणि खारबरे वगैरे शब्द वापरल्यामुळे आमदार नाराज झाले होते. यावेळेला कटाक्षानं सत्ताधाऱ्यांनी हे शब्द टाळलेत. नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाकडे 5वा उमेदवार निवडून येण्याकरता स्वतःचं मतदान नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि राज्यसभेला त्यांनी जे काही आकडा दिलेला आहे तो जरी पाहिला तरी देखील 5वा उमेदवार निवडून येऊ शकत नाही, कारण 27च्या 27 मतं जो कोटा आहे तो त्यांना बाहेरनं आणावा लागणार आणि तो इतर पक्षीय मतदान घ्यावं लागणार. त्यामुळे कोणाच्या जीवावरती ते उमेदवारी घेतलेली आहे, 5वा उमेदवार कसा त्या ठिकाणी उभा केलेला आहे, त्याच्या मागचं मानसिकता काय आहे हे काही आम्हाला जाणत नाही. महाराष्ट्राची 12 कोटी जनता जाणते. त्यामुळे ह्या मतदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं यंत्रणा उभारायची, कशा पद्धतीने नीती तयार करायची, ती भारतीय जनता पक्षाची कोणती नीती असते हे देखील आम्ही जाणून आहोत. त्यामुळे हे सगळे प्रयत्न जरी केले तरी ते 27 मतदान त्यांना काही मिळणार नाही, 5वा उमेदवार काही निवडून येऊ शकत नाही. ठीक आहे सचिनजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात ते याबद्दल. प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले होते. प्रवीणजी, तुमचंही धन्यवाद. त्यामुळे पाहूयात एकेका मताची लढाई कशी पुढे जाते ते. तिकडे विधान परिषद निवडणुकीच्या आधी विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्यावर निशाणा साधतायत. प्रत्येकजण आपलेच उमेदवार निवडून येतील असा दावा करतायत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे 6च्या 6 उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला. ते जरी वेगवेगळी तयारी करत जरी असले तरी तुम्हाला मी सांगतो की राज्यसभेची परिस्थिती वेगळी होती, ही परिस्थिती वेगळी आहे. या वेळेला महाविकास आघाडीचे 6च्या 6 उमेदवार निवडून येतील. त्यामुळे प्रत्येकालाच विजयाचा विश्वास आहे. तिकडे आम्ही एकत्र निवडणूक लढवत असून कोणत्याही चुका यावेळेला होणार नसल्याचं काँग्रेसचे उमेदवार आणि मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटलंय. ही लढाई ही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही लढाई आहे आणि मला खात्री आहे की काही चुका झाल्या राज्यसभेच्या ह्याच्यामध्ये आणि त्या आता लक्षात आलेल्या आहेत आमच्या. त्यामुळे त्या चुका होऊ नये आणि त्या होणार नाहीत या दृष्टीने आम्ही सगळे हे आहोत, दक्ष आहोत. तिकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदारांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. आमदारांना फोन केले जात आहेत आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातोय. या फोन रेकॉर्डिंगचं, या फोनमधून दबाव टाकला जात असल्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला. हे दबाव तंत्र लवकरच उघड करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान विधान परिषदेत
महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजूनही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे रिपोर्टिंग आम्हाला येतात आहेत. ते कोणाशी बोलतात, काय चाललेलं आहे, ज्यांच्याशी बोलतात ते आम्हाला सांगतात आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलतात, त्यांची वाक्यरचना काय, विरोधकांची त्यांना जी केंद्राच्या सत्तेची जी गरमी आहे त्याचा फायदा कसा घेतात, केंद्रीय तपास यंत्रणाचा कसा दुरुपयोग चालू आहे, केंद्रीय तपास यंत्रणा कसं अनेक आमदारांना फोन लावतात, त्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ माहिती आहे. वेळ आले तर सगळ्या गोष्टी समोर करू. पण या पद्धतीचं हे लोकतंत्र होऊ शकत नाही. किती अडथळा BJPच्या वतीनं निर्माण केला तरी महाविकास आघाडी 6 उम्मीदवार महाविकास आघाडीची जिंकली. नाना पटोले जी का यह स्टेटमेंट ही बताता है कि 20 तारीख को शाम को भारतीय जनता पार्टी के 5 उम्मीदवार विजयी हो गए और हारने के बाद जो कहना पड़ता है उसकी स्क्रिप्ट पहले से तैयार करनी पड़ती है. वो स्क्रिप्ट शायद नाना पटोले जी बना रहे हैं. इस बार उनका ये भी दावा है कि सीएम उद्धव ठाकरे ने कमान संभाली है और इस बार महाविकास आघाड़ी के सारे किन्होंने कमान संभाली है? सीएम उद्धव ठाकरे ने. हाँ, तो राज्यसभा चुनाव के समय संभाली नहीं थी, अभी संभाली है यानी राज्यसभा में संभाली नहीं थी. थेट जाऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू आहे. अजितदादा पवार बोलत आहेत. काय मतदान करायचं, कुठला आकडा कुठं टाकायचा, कारण साधारण 1-2 आकडे आम्ही आमच्याच उमेदवारांना घेतले तरी 3-4 आकडे हे कुणाला द्यायचे, काय द्यायचे ह्याच्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदेजी, जयंतराव पाटील, तसंच आमचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात असे सगळे मिळून त्या बाबतीतला निर्णय घेतील आणि तो लास्ट क्षणाला घ्यायचं असं आमचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आता हे सगळं करत असताना महाविकास आघाडीची एकजूट आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. आम्ही एकमेकाला भेटतो. एक गोष्ट खरी आहे, अपक्षांना काही लोकांनी काही नेत्यांनी फोन केला, कारण त्यांना त्यांची संख्या कमी पडत असल्यामुळं अपक्षांची मदत लागणार होती म्हणून त्यांनी त्यांना फोन केला. पण जे शिवसेनेच्या विचाराचे त्या आमदारांनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री सांगतील तशा पद्धतीनं आम्ही मतदान त्या ठिकाणी करू, असं काही लोकांनी मात्र स्पष्टपणे सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. हे मतदानाचं झालं. तसंच देशात सध्या अग्निपथ योजनेच्या विरोधामध्ये प्रचंड रोष काही राज्यांच्यामध्ये तरुणांच्यात विशेषतः पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जी काही संपत्ती असती, राष्ट्राची जी संपत्ती असती त्याचं नुकसान झालं. कितीतरी रेल्वे स्टेशन फोडण्यात आली, कितीतरी रेल्वे गाड्या जाळण्यात आल्या. अशा प्रकारचं एक असंतोष समाजामध्ये पाहायला मिळाला. परंतु आता केंद्राने त्याच्याबद्दल निर्णय घेतला. वयाच्या अटीच्यामध्ये थोडीशी मुभा दिली. ती खरं तर आधीच दिली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, पण तसं घडलं नाही आणि त्याच्यामुळे शेवटी रोष कुठंतरी थांबावा. माझी पण महाराष्ट्रातल्या तरुण सहकाऱ्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हा लोकांच्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची खबरदारी आम्ही सगळेच जण घेऊ. पण राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं अजिबात नाही. त्याच्यातनं देशाचं नुकसान होतं आहे, राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होतं आहे. ह्याची पण नोंद तरुणांनी घ्यावी. मला तरुणांच्या भावना लक्षात येत आहेत, कारण ते आज नोकरीचा यक्ष प्रश्न निर्माण झाला ह्या महागाईच्या काळामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्याला इथं संधी मिळाली पाहिजे. अशा प्रकारची साहजिकच त्याची अपेक्षा आहे आणि त्याच्याबद्दल वेगवेगळी प्रकारची स्टेटमेंट आजच वेगवेगळ्या मीडियामध्ये आलेली आहेत आणि त्याच्यातून मार्ग निघाला आहे असं चित्र समोर आलेलं आहे. ह्याच्या दादा एक असं पण बोललं जाते, नाना पटोलेंनी आता विधान केलेलं आहे, कुठेतरी आमदारांवरती केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून त्यांना मतदान करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. फोनवर अशा प्रकारचं वक्तव्य होतं असं ते म्हणतात. राष्ट्रवादीच्या आमदारांनी असे आम्हाला अजून कुठल्याही आमदारांनी तसं सांगितलेलं नाही. आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांची बैठक प्रांताध्यक्षांनी बोलवलेली आहे. त्याला स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही लोक सगळे तिथं उपस्थित राहणार आहोत. त्यावेळेस काही कुणाला जर तसं झालेलं असेल, पण अजून तरी मला कुणी फोन करून तसं सांगितलेलं नाही की बाबा आम्हाला अशा पद्धतीनं कुणी फोन केला आणि दबाव आणला असं काही सांगितलेलं नाही.
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी तिन्ही पक्षांच्या एकत्रित बऱ्याच बैठका झाल्या होत्या, मात्र यावेळी तसं चित्र पाहायला मिळतं. यावेळेस काय झालंय, आमदार निवडून देत असताना प्रत्येकाकडे आपला आपला कोटा आहे. मागच्या वेळेस काय झालेलं होतं, तिघांचे 3 उमेदवार व्यवस्थितपणे निवडून येऊन तिन्ही पक्षाकडं मतं काही प्रमाणात शिल्लक होती. शिवसेनेकडे जास्त होती, त्याच्यानंतर खालोखाल राष्ट्रवादीकडे होती आणि त्याच्या खालोखाल काँग्रेसकडे होती. त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्यामध्ये एकत्रपणे बसून निर्णय घेणं गरजेचं होतं, म्हणून तशा प्रकारची एकत्र बैठक झाली. आता मात्र शिवसेनेला त्यांचे 2 निवडून आणायचे, त्यांची संख्या तुम्हाला माहिती आहे 56 आहे. त्याच्यातलं एकाचं दुःख निधन झालं म्हणजे 55. साधारण 27-28चा कोटा किंवा 30चा कोटा दिला तरी त्यांचे आणि त्यांचे मंत्री केलेले असे मिळून त्यांचे 2 व्यवस्थितपणे निघतील असं आत्ताचं चित्र आहे. आमच्या 2 लोकांना मताचा परवानगी न दिली मताला जाण्याची, त्याच्यामुळं आम्हाला मात्र संख्या कमी पडते. ती संख्या कशी अपक्षांची मदत घेऊन पूर्णत्वाला न्यायची ह्याबद्दलचं आमचं नियोजन चालू आहे. की राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांवरती जी एक संशय घेण्यात आला होता, तो संशयाचा मुद्दा आजही गाजतो आहे. अनेक अपक्षांवरती ते मतदान कुणाला करतील याच्या संदर्भात संशय घेतला जातोय आणि अपक्ष आमदार आजही जे आहे ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करतायत की मुख्यमंत्री भेटत नाहीत, कामं होत नाही. आता तशा प्रकारे सुरुवातीला मागच्या निवडणुकीत पक्षांच्या आमदारांनी काय काय सुतोवाच केला ते मीडियाच्या समोर आलं, ते मीडियाशीच बोलले आणि त्याच्यानंतर काही मान्यवरांचे पण वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आले. परंतु आता सगळ्यांचे स्टेटमेंट अपक्षांची सर्वांनाच गरज आहे. अपक्ष पण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, त्याला त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांचं मत मागितलं पाहिजे. लोकशाहीमध्ये शेवटी अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही आणि ह्यावेळेस आम्ही सगळेजण त्या अपक्षांशी संपर्क साधून कसं ते मत आपल्याला घेता येईल, आपल्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्याच्याकरता घेता येईल हा प्रकारचा प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला आहे. एकाने प्लीज, अरे एकाने तमा एकदा मराठीचं सगळं होऊ दे बाबा. हां, अपक्ष आमदार आता पंतप्रधान असल्यामुळे सतत विवेक बुद्धींनी पूर्णपणे भाजपला सपोर्ट करते, पाठिंबा देते. बबी आता सस्पेंड साधून कायम आहे, 3 मतं त्यांची आहे, अजूनही त्यांच्या भेटीगाठी सुरू आहे. आमदार बहुजन विकास आघाडीला सगळे जाऊन भेटले. रामराजे नाईक निंबाळकर साहेब पण जाऊन भेटले, भाजपचे पण उमेदवार जाऊन भेटले, काँग्रेसचे पण प्रांताध्यक्ष आणि उमेदवार त्या ठिकाणी जाऊन भेटले. प्रत्येक जे स्वतंत्र विचाराचे आहेत त्यांना भेटून मत मिळवणं हे निवडणुकीला उभं असणाऱ्या उमेदवाराचं किंवा ज्या पक्षाचे उमेदवार असतात त्या पक्षाचं कामच असतं. तशा पद्धतीनं प्रत्येकजण जाऊन त्यांना भेटतंय. त्याच्यातनं क्षितिज ठाकूर म्हणून एक आमचे आमदार आहेत, तरुण सहकारी आहेत, हितेंद्रचे चिरंजीव, ते मात्र परदेशात गेलेले आहेत. ते येऊ शकतील का नाही ह्याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते. त्याच्यामुळं एक तर आपल्या 288 मध्ये 1 जण मयत आहेत, 87 दोघांना अजून परवानगी देण्यात आलेली नाही. मागचा अनुभव घेता काय होईल सांगता येत नाही, म्हणजे ते 2 कमी झाले. 85 क्षितिज जर नाही आला तर 84, मग शेवटी 284 जर संख्या राहिली. उद्याच्याला भाजपचे 2 थोडेसे गंभीर आजारांनी असणारे आमदार आहेत पुण्यामध्ये, ते मागच्या वेळेससारखं जर त्यांनी आणलं तर मग संख्या 284 पर्यंत त्या ठिकाणी राहील आणि 284 संख्या असताना 10 उमेदवार निवडून जायचं म्हणजे कोटा किती, तर तो साधारण 25 पॉईंटवर काहीतरी येईल, म्हणजे 26च येईल. अशा पद्धतीची परिस्थिती आजच्या घडीला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यांना भेटायचं, त्यांना विनंती करण्याचं काम त्या ठिकाणी करतंय. आपण जे सांगितलं की ते म्हणले सद्विवेक बुद्धीला स्मरून, कुठलीही व्यक्ती कुठल्याही निर्णयाच्या बद्दल ज्यावेळेस जाती मत द्यायला जाते, जसं मतदार त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करत असतात जनरल निवडणुकीत, तशाच पद्धतीनं ह्याही निवडणुकीमध्ये
जे पक्षाचे आमदार आहेत ते त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना सांगितल्याप्रमाणे मतदान करतील. तेव्हा आपापल्या पक्षानं ज्या पद्धतीची रणनीती आखली ते पाहता शेवटच्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. पण राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार हे निश्चित निवडून येतील यावर अजितदादा पवार हे ठाम आहेत, तेवढा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या.